श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या भक्तासाठी आहे जो अधिक मासात भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करू इच्छितो. मित्रांनो, सध्या अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे. हा महिना भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. शास्त्रात सांगितलं आहे की या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, व्रत आणि दीपदान याचे अनेक पटींनी पुण्य मिळते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात 33 दिवे का लावावे, 33 दिवे कसे लावायचे आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, हिंदी धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आढळतो. 33 दिवे हे त्या 33 दैवी शक्तींचे प्रतीक मानले जातात. जेव्हा भक्त श्रद्धेने 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा तो संपूर्ण विश्वातील दैवी शक्तींना नमस्कार करत असतो. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब वृद्ध महिला राहत होती. ती खूप भक्तिमान होती, पण तिच्या आयुष्यात मात्र सतत दुःख, गरिबी आणि संकटे होती. एके दिवशी गावात आलेल्या एका संतांनी तिला सांगितलं, माते, पुरुषोत्तम मासात श्रद्धेने 23 दिवे लाव. महिला म्हणाली, माझ्याकडे तेल विकत घेण्यासाठीही पैसा नाहीत. त्यावेळेस मित्रांनो, संत म्हणाले, देवाला श्रीमंती नको असते, श्रद्धा हवी असते. त्या वृद्ध महिलेने थोडं तिळाचं तेल आणलं, मातीची 33 छोटी छोटी दिवे घेतली आणि रोज संध्याकाळी श्रद्धेने तिने दीपदान सुरू केलं. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, जर आपल्याला रोज जमलं नाही तरी एक दिवस तरी या पुरुषोत्तम मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात दीपदान नक्कीच करावं. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल होऊ लागले. घरातील कलह कमी झाला, मनाला शांती मिळाली, आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा देवावरील विश्वास अधिक दृढ झाला. ही कथा आपल्याला शिकवते की चमत्कार दिव्यांमध्ये नसतो, चमत्कार श्रद्धेमध्ये असतो. 33 दिवे कसे लावावेत हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात योग्य पद्धत. तर संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. 2 पूजास्थळ स्वच्छ करा. 3 भगवान विष्णू, लक्ष्मी माता किंवा आपल्या इष्टदेवतेचा फोटो ठेवा. 4 33 मातीचे दिवे घ्या. 5 तुपाचे किंवा तिळाच्या तेलाचे दिवे लावू शकता. 6 सर्व दिवे एका ताटात किंवा रांगांमध्ये मांडू शकता. असं पुढील आहे ते म्हणजे दिवे लावताना मनात नामस्मरण करा. मनात एकाच मंत्राचा उच्चार करा, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरी सुद्धा चालेल. दिवे लावल्यानंतर मनोकामना व्यक्त करा. तर मित्रांनो, तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती दिवे लावल्यानंतर ते दिवे हे केल्यानंतर त्या देवाला दाखवल्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्हाला आता देवासमोर बोलून दाखवायची आहे. तर मित्रांनो, काही लोक विचारतात की 33 दिवे रोज लावायचे का? तर हो, शक्य असेल तर पूर्ण अधिक मासभर, नाही जमले तर गुरुवारी, एकादशी किंवा पौर्णिमेला नक्कीच लावा. मित्रांनो, आजकाल अनेक लोक म्हणतात की आमच्या घरात सुख नाही, काम होत नाही, पैसे देखील टिकत नाहीत, मन अस्वस्थ राहतं. मग अशा वेळी दीपदान मनाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच देते. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा अंधार दूर करू शकतो. अगदी तसंच श्रद्धेचा एक छोटासा दिवा जीवनातील निराशा दूर करू शकतो. मित्रांनो, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे 33 दिवे लावल्यानेच सर्व इच्छा पूर्ण होतील अशी अंधश्रद्धा बाळगू नका. दिवे हे भक्तीचे प्रतीक आहेत. खरी शक्ती तुमच्या श्रद्धेत, तुमच्या प्रार्थनेत आणि तुमच्या चांगल्या कर्मातच असते. जर तुमची वाईट कर्म असतील आणि तुमची देवावर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर तुम्ही फक्त 33च काय आणि रोजच्या रोजच काय, दिवसातून 2 वेळा जरी दीपदान केले तरी तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. त्यासाठी मनात श्रद्धा आणि चांगली भावना असायला पाहिजे. आज जर तुम्ही अधिक मासात 33 दिवे लावण्याचा संकल्प करत असाल तर मनापासून भगवान विष्णूंना प्रार्थना करा, हे प्रभू, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. विश्वास ठेवा, देव योग्य वेळी योग्य फळ नक्कीच देतात. जर तुम्हाला भगवान विष्णूंवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हा संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा. श्री विष्णवे नमः. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.